ओके. तर गाईज 8 तास संपलेत माझे. आता कसं 9 तास संपलेत. 7ला आलं, 7 ते 3 म्हणल्यासारखे काम आहे. राईट 3 वाजले आता. टाटा, सी यू आफ्टर वन डे. उद्या सुट्टी, गांधीजींची जयंती आहे उद्या. ठीक आहे. उद्या बापूची जयंती आहे. बापू हमारा बापू, गांधीजी बापू. तर उद्या गांधी जयंती आहे, उद्या सुट्टी आहे. त्यामुळं 2 दिवस आराम मस्त. नो टेन्शन, नो टेन्शन मी नो टेन्शन. टेन्शन कसं, आज संध्याकाळी तो मॅनेजर मला कॉल करतो. मॅनेजर मला कॉल करून बोलणार म्हणजे बोलणार, काय झालं प्युरिफिकेशनचं. तर बापाने 2 प्युरिफिकेशन केली ती का 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत वर्कअप करून ते थांब रे भाई, दम खाते. अरे कैसे बताए क्यों तुझको चाहे यारा, बता ना पाए बात दिलों की, देखो जो बाकी आगे तुझे समझाए. तू जाने ना, तू जाने ना. तर अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजी वगैरे जमलेलं आहे. तर माझं तसं नाही, तसं नाही, तसं नाही भाई, तसं नाही, तसं नाही बोललो ना. तर अध्यक्ष पूज्य गुरुजी वर्ग येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आणि मित्रांनो, हे जे काही 10 मिनटं बडबड करणार आहे ना, ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्या, अशी माझी नम्रतेची विनंती. तर आज सकाळी उठलं की असा 5 वाजता उठलं की असा 5 वाजता उठून आवडतं, फ्रेश वगैरे झालं, बसलं, पाणी ठेवलं, दात वगैरे घातलं, फ्रेश झालो आणि बसलो तिथं रील बघत. बाथरूममध्ये रील बघत बसलो. तिथे गेली 15-20 मिनटं विनाकारण बरं का. आणि नंतर सगळं आवडलं, आंघोळ वगैरे झाली, सगळं झालं. आणि तरी पण नंतर चहा प्यायची वाट बघत चहाची वाट बघत असतो. चहा पेत 10-15 मिनिटं गेली. मी घरून हलणार होतो 6 वाजता, पण मी घरून निघणार होतो 6:15 वाजता, पण निघालो 6:30ला. तसा तर मी रोज 5:50 निघतो, 6ला निघतो. तर ठीक आहे, 15 मिनिटं उशीर गेलं तर काय विषय नाही. त्यामुळं विषय झाला थोडासा म्हणजे देवतेला 6:50 आला. 6:50चा पंच आज माझा. 6:50चा पंच आज माझा. 6:50चा पंच आहे माझा. ठीक आहे. वाजल्या 11:30 12 वाजल्या. आणि दुसऱ्याचं वर्कअप कॉलम चालू होतं. वर्कअप करून कॉलम लोड करत होतो. तर आला, कारण 2 माझे फायनल होते. पण मी कामाचं का म्हणून डिस्कस करतो इथं. कामाचं का म्हणून डिस्कस करतो सांग बरोबर. कामाचं नाही डिस्कस करायचं. ठीक आहे. तर काम गेलं भोसड्यात. जिंदगीत काय चालू आहे सांग. आणि हा त्या दिवशी ते कुठतरी ॲक्सिडेंट झाला. हां चला सिलेंडर घेऊन चालला गे. मग तुम्हाला घेतला इन्सिडेंट सांगतो. तर मी जी ह्या रोडने झालो ना, ह्या रोडने एक इनोवा चालली होती. ठीक आहे. इनोवा चालली होती आणि स्पीडमध्ये असेल ना 100+ असेल किंवा काय 120+ असेल. त्याच्या रूटने 1 वे आहेत ना, 1 वे असल्यामुळे त्यांच्या रूटने चालली होती. ती लेफ्ट हँड चालू होती त्याच्या. आणि पलीकडच्या साईडने एक बायोलॉजिक रीची कंपनी आहे. तर त्या कंपनीची बस यायला लागली होती, जनरल शिफ्टची बस. म्हणजे साधारण 8:30चा टाईम आहे सकाळचा 8:30चा टाईम आहे. आणि दोघं पण आपापल्या रूटनं. विषय काय झाला आणि त्या बायोलॉजी
काय झाला तर विषय काय झाला तर आहे ना, ही या साईडची जी माझ्या साईडची इनो होती ना, त्या गाडीचा उजव्या साईडचा या साईडचा उजव्या साईडचा टायर ब्लास्ट झाला. गाडी मिसबॅलन्स झाली. आता 100+ असताना मिसबॅलन्स होणार त्या गाडी मिसबॅलन्स झाली. आणि हा जो डिवायडर आहे ना, हा क्रॉस करून पलीकडल्या आउट साईडला गेली आणि पलीकडच्या साईडला बायोलॉजिकलीची बस येत होते. बायोलॉजिकलीची बस होती जाऊन डायरेक्ट त्याच्या आदळी गाडी जोरात ॲक्सिडेंट झाला. बायोलॉजिकलीच्या बसमधल्या माणसाला एवढं काही लागलेलं नाही, पण त्याची इनोवामधली माणसं होती ना, गाडी आता 100+ होती ना, तर गाडीतली माणसं सीट बेल्ट नव्हता सेम अशी इनो होती पुण्यातनं. तर त्यांनी सीट बेल्ट वगैरे काहीच लावलेलं नव्हता. त्यामुळं डायरेक्ट गाडीच्या बाहेर असे जसं का कागद उडले तसं उडले होते सगळे. एक उडला आणि त्याच्या पाठीमागं जी बायोलॉजिकल बस होती ना, जे ॲक्सिडेंट झाला त्या पाठीमागे हैदराबादची बस होती, सिटी बस म्हणा किंवा जी आपली महामंडळ असते ना बस, ती बस होती. तर ती बस त्या पाठीमागं होती. तो माणूस उठला बायोलॉजिकल सांगितल्यावर तो उठला आणि त्या पाठीमागाची बस होती ना, ती बस समोरून पडला, त्याच्यावरून बस गेली. समजतं का तुम्हाला? आणि तो पडला तिथं आणि त्याच्यावरून बस गेली. गाडीची एकजण पण वाचलं नाही. एकजण सिरियस होतं, हॉस्पिटल नेलं पण काय उपयोग नाही झाला. ते पण जागेवर काय नाही, ते पण नंतर हॉस्पिटलात नेल्यावर वाटलं डायरेक्ट जागेवर भेट झाली केलं. जबरदस्त आपल्याला आता ॲक्सिडेंट आहे ना, व्हिडिओ क्लिप पण आहे तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसेल. आता एक तुम्हाला स्क्रीनवर लावतो माझ्या व्हिडिओ आहे तो तुम्हाला स्क्रीनवर शेअर करेल. असा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. आणि बायोलॉजिकल जी बस आहे ना, त्या बसमधल्या माणसाला एवढं काय म्हणजे आता जोरात धडक झाली म्हटल्यावर त्यांचं डोकं वगैरे फक्त पुढच्या सीटावर आदळ गेलं. तुम्हाला काय गडबड रस्ता वगैरे काय टेंगळ वगैरे एखादा आला असेल किंवा व्यवस्थित मार वगैरे लागला असा विषय चालला. पडला तोंडावरती वरनं पक्षी पेक्षा हार लागतात. मी आता बघितलं काय नव्हतं, आता बघितलं वरनं पाण्याचं थेंब आहे. मागं बघ यार. आणि ओके तर गाईज दॅट्स इट फॉर टुडे. ब्लॉग कसा वाटला, मोठा ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पीस बाय.